मी तर आता रेल्वेने आलो, विमानाने नाही आलो, कारण मला असं वाटतं विमानात राहण्यापेक्षा रेल्वेवर किंवा रस्त्यावर राहिलेलं चांगलं आहे, म्हणून मी मुद्दाम रेल्वेने आलेलो आहे. आणि शिवसैनिकांचा उत्साह तर आहेच, मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघू शकता. परंतु निश्चित शिवसेना या संभाजीनगरात तर ताकदीची आहेच. ठीक आहे, आम्हाला जागा कमी पडल्या असेल, पण मतं आम्हाला प्रचंड पडलेली आहेत. परंतु येणाऱ्या काळात नुसतं मतं न घेता त्याच्या जागामध्ये रूपांतर कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी निश्चित शिवसैनिक नुसतं रांगड्या पद्धतीनं काम करतो, पण तो तांत्रिक पद्धतीनं काम केलं तर हेही गोष्टी होऊ शकतात. पण आता बंगालमध्ये तसंच आपण बघत असेल, मताचं फक्त मतं खूप पडले, पण तो जिथं पडायचे तिथं नाही पडलेले. त्यामुळे मला असं वाटतं निश्चित येणार काळात शिवसेना या पद्धतीनं काम करेल. राज्यामध्ये बाल अत्याचाराच्या घटना वाढल्यात, महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात, कसा आवाज उठवणार त्यामुळे? बिलकुल आवाज उठो, कारण ज्या पद्धतीनं कालची पुण्यातली घटना आहे, परवाची नरसापूरची, मागच्या 2 वर्षापूर्वीची बदलापूरच्या घटना आहे, अशा घटना दररोज घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही म्हणाल की याच्यात सरकार जे राज्याला एक गृहमंत्रीच नाही पूर्ण खऱ्या अर्थानं. देवेंद्रजी फडणवीस हे राजकारण करण्यात गुंतलेले, बंगालच्या इलेक्शनला जा, हरियाणाच्या इलेक्शनला जा, झारखंडच्या इलेक्शनला जा, हेच काम करतात. राजकीय कामातच गुंतलेले आहेत तेही पक्षीय, राजकीय म्हणण्यापेक्षा पक्षीय. मग याला फोड त्याला तोड त्याच्यात गुंतलेले. राज्याकडं विशेषतः गृहविभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि कायद्याचा धाकच उरलेला नाही, त्याच्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटलेले आहे. म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाला या भूमिका ॲग्रेसिव्हली घ्याव्या लागेल आणि त्यासाठी निश्चित मी पुढाकार घेईन. ही जबाबदारी आल्यानंतर कोणत्या मुद्द्यांना तुम्ही प्रायोरिटी देणार आहात? मला असं वाटतं जबाबदारी आली म्हणजे खूप काही आलं नाही, मी हे काम करतच आलेलो आहे, मी काय घरी थोडे बसलेलो होतो. त्यामुळे कोणत्या मुद्द्याला प्रायोरिटी नाही, या महाराष्ट्राच्या हिताला सगळ्यात मोठी प्रायोरिटी आम्ही सातत्याने ठेवली नाही, येणार काळात ठेवूच. सर, पक्षावर अनेक आघात झाले, आता तुमच्या पुन्हा उद्धव साहेबांनी संधी दिली तुम्हाला, कसं पक्ष सांभाळणार? हे पक्षावर आघात काही नवीन नाही आहे, परंतु या आघातातून सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे, भले ठीक आहे जागा आम्हाला कमी मिळाल्या असेल, पण आम्ही संपलेलो नाही. आम्ही मला वाटतं फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखीतून भरारी घेऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार, भगव्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत ताकदीनं घेऊन जाऊ. जर तुमच्या ऑफिसच्या बाहेर 11 चौक ऑफिसवर एक बॅनर लागतो असं लिहिलेलं आहे, तुमचं नाही लागतं होता का फिरसे लोटेंगे असे हिंदीमध्ये पिक्चरचा डायलॉग, म्हणजे असे नेमकं टोला कोणाला होता? नाही, मला माहीत पण नाही, मी तुमची बातमी पाहून मला बॅनर काढा. त्यामुळे आता कार्यकर्ते लावत असतात, असं कोणाला टोला बिला मारणं माझा काही स्वभाव नाही. मी झालेलो हे महत्त्वाचं आहे.
कोणाला हे करण्यासाठी मी काही काम करत नाही, करणार पण नाही. आता कार्यकर्ते उत्साह भारत काही लावत असेल, आता ज्यांनी लावलं त्यालाच माहिती, मी थोडी बॅनर लावलं कोणतं.